अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो। अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। आता मोदीजींनी सांगितलंय म्हणल्यावर ऐकलं तर पाहिजेच। मग चला देशभक्ती बरोबरच थोडं वजनही कमी करून घेऊयात। तर आता हे नेमकं अंमलात कसं आणायचं याच्याबद्दल 4 सोप्या टिप्स सांगते। 1 चमचा तेलामध्ये साधारणपणे 120 ते 130 कॅलरीज एवढ्या असतात, म्हणजे साधारणपणे 15 ते 30 ml एवढं धरा। तर भारतीय जेवण आपलं तेलाशिवाय तर पूर्ण होऊच शकत नाही आणि हा अविभाज्य घटक आहेच आपल्या जेवणाचा। तर म्हणूनच तुम्हाला जर वजन कमी करायचे, हेल्थ चांगली ठेवायची आहे तर 1 ते 2 चमचे तेल दिवसभरात एवढंच वापरा, कारण या 130 कॅलरीज बरोबर फॅट सुद्धा भरपूर जातात, जे की कोलेस्ट्रॉल वाढवतात, पोटाची चरबी वाढवतात, सुस्ती आणते आणि सगळंच। तर म्हणूनच तेलाचा प्रत्येक थेंब हा कॅलरीज वाढवतो, हे लक्षात ठेवा। दुसरं, ज्या भाज्या कमी तेलामध्ये पाण्यावर शिजल्या जातील अशा भाज्या जास्तीत जास्त निवडा आणि स्वयंपाकाची जी काही तुमची पद्धत आहे ती साधारणपणे बेकिंग किंवा ग्रिलिंग किंवा एअर फ्रायर असं वापरलं तरी सुद्धा हरकत नाही, की ज्यामुळे तेल कमीत कमी वापरलं जाईल आणि तो पदार्थही आपण बनवू शकू। तिसरं, रिफाइंड ऑइल कोणतंही वापरू नका। रिफाइंड करताना त्यामध्ये भरपूर प्रोसेस केल्या जातात, यामुळे तेलामध्ये फक्त फॅट्स वाढतात आणि त्यामधले सगळे विटॅमिन्स किंवा न्यूट्रिएंट्स हे निघून जातात। त्यामुळे मग कुठलं तेल वापरायचं तर घाण्याचं तेल वापरा, म्हणजेच फिल्टर ऑइल वापरा। मग ते तुम्ही कोणतंही वापरू शकता, सोयाबीन, करडई, सूर्यफूल कोणतंही वापरा, हरकत नाही। शेंगदाण्याचं तेल वापरा, पण ते फिल्टर असलं पाहिजे, घाण्याचं तेल असलं पाहिजे, किंवा परवडत असेल तर कोल्ड प्रेस ऑइल वापरा किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा। आता लक्षात ठेवा की तेल कुठलंही वापराल तरी मॉडरेशन इज द की, त्यामुळे थोडंसंच वापरायचं आहे, जे मी सुरुवातीला सांगितलंय। आणि चौथं, तेल स्वयंपाक जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा तेल किटलीतून ओतू नका, कारण किती जातंय हे कळतच नाही आणि मग कॅलरी कशा वाढतात हे कळत नाही। तर त्यामुळे ऑइल स्प्रे वापरा किंवा चमच्यानी तेल ओता, की ज्यामुळे तुम्हाला मेजर करता येईल की अरे हे किती तेल आपण वापरतोय। तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा आणि देशभक्ती बरोबरच आरोग्यही जपूया। धन्यवाद।